एका गावात रवी नावाचा एक तरुण राहत होता. त्याच्याकडे सगळं होतं, नोकरी, घर, मित्र, कुटुंब. पण मन मात्र नेहमी अस्वस्थ. एक दिवस तो आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, मला समाधान सापडत नाहीये. कृपया मला समाधानाचा मार्ग सांगा. गुरुजी हसून त्याला एक लहानसा दगड दिला आणि म्हणाले, हा दगड जिथे तुला सर्वात शांत वाटेल तिथे ठेव. तेच ठिकाण तुझे समाधान दाखवेल. गुरुजींनी अशा पद्धतीने रवीला मार्गदर्शन केले. रवी पहाटे निघाला. तो डोंगरावर गेला. वारा छान होता, पण मन शांत नाही. तो नदीकाठी गेला. पाणी सुंदर वाहत होतं, पण मन रिकामच. तो गावातील सगळीकडे फिरला, जंगल, मंदिर, शेत, पण समाधान कुठेच नव्हतं. थकून भागून तो घरी परतला. थोडा दम घेण्यासाठी तो जमिनीवर बसला आणि तीच गुरुजींनी दिलेला दगड हातात घेतला. तोच तो शांत बसलेला होता. तेवढ्यात त्याच्या आईने हसत त्याला पाणी दिलं. बहिणीने त्याचं आवडतं जेवण आणलं आणि बाबांनी विचारलं, कसा थकलास रे? आणि त्याला अचानक जाणवलं, जिथे प्रेम आहे, काळजी आहे, स्वीकृती आहे, तिथेच खरं मन शांत होतं. ही जाणीव त्याला त्याच्या घरामध्येच मिळाली. तो उठला आणि तो दगड हळूच घराच्या देव्हाऱ्यात ठेवून दिला. शेवटी गुरुजींना भेटायला गेला आणि म्हणाला, गुरुजी, मला समाधान बाहेर सापडत नाही. ते तर माझ्या घरात, माझ्या लोकात आणि माझ्या मनातच होतं. फक्त मला ते पाहायला उशीर झाला. गुरुजी स्मित हास्य करत म्हणाले, समाधान हे ठिकाण नाही, ती तर मनाची अवस्था आहे. खरंच समाधानासारखं औषध नाही, आणि ते मिळत नाही म्हणून इतर औषधं घ्यावी लागतात. चला तर मग पाहूया की समाधान कशात आहे. सर्वात प्रथम म्हणजे कृतज्ञतेत. आपल्याकडे जे आहे त्याची कदर केल्यावर मन स्वतःच शांत होतं. माझ्याकडे कमी आहे यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे, हा विचार समाधान देतो. स्वतःवर प्रेम करण्यात, स्वतःला स्वीकारणं, स्वतःशी दयाळू राहणं, यातून खरं समाधान जन्मतं. दुसऱ्यांच्या मापात वागलो तर कधीच समाधान मिळत नाही, म्हणून कृतज्ञतेचंच खरं समाधान असतं. आपलं काम मनापासून करणं. ज्या कामात मन असतं तिथे थकवा कमी आणि आपल्याला आनंद जास्त असतो. कामाचं फळ नव्हे, कामातला पूर्णपणा समाधान देतो. नात्यात प्रामाणिकपणात. जे नातं मनाला समजून घेतं, आधार देतं, तिथे समाधान आपोआप येतं. खोट्या नात्यांमुळे मन जास्त रिकामं होतं, म्हणून खऱ्या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये खरं समाधान दडलेलं असतं. मनशांतीत. जेव्हा आपल्या मनात द्वेष, तुलना, राग नाही, तेव्हा मन मोकळं होतं. ही मोकळीकच खरं समाधान देते आपल्या मनाला. अपेक्षा कमी ठेवण्यात. जितक्या कमी अपेक्षा तितकं जास्त समाधान. कारण अपेक्षा दुखावतात, कृतज्ञता भरून टाकते. त्यामुळे कोणाबरोबरही कमी अपेक्षेनं जगावं. जेवढ्या कमी अपेक्षा तेवढा कमी त्रास आपल्याला होतो व आपलं मन तंदुरुस्त राहतं. वर्तमानात जगण्यात. भूतकाळ त्रास देतो, भविष्य ताण देतं, पण आत्ताचा हा क्षण हा समाधानाचा आहे आणि तोच खरा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे वर्तमानात जगा. जे झालं ते गेलं, त्याला विसरून जा. कारण उद्याचा सूर्य, उद्याची नवी पहाट ही तुमची आहे. आयुष्यामध्ये काहीही करा, पण समाधान कधी हरवू नका. समाधानातच खरं सुख आहे.